नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या आणि आज मी होते पुण्यामध्ये आणि पुण्याला येण्याचे खूप खास कारण होते. तर आज होता माझ्या लाडक्या मावशीचा वाढदिवस. म्हणजे मावशीचा वाढदिवस होऊन गेला होता. 17 डिसेंबर आणि 18 डिसेंबर अशा 2 तारखा होत्या. एका तारखेला बड्डे असतो वहिनींचा आणि एका तारखेला बड्डे असतो मावशीचा. किती छान ना, सासू आणि सुनेचा वाढदिवस म्हणजे एक पाठोपाठच असतो. तर आज आम्ही सेलिब्रेशनसाठी आलो होतो आणि त्याचबरोबर आपलं जरा डेकोरेशनचं सामानही आम्हाला पुण्यातून घ्यायचं होतं. तर ही आहे आमची श्राव्या आणि हा आहे नमश. बालपण काय असतं ना आणि ते कसं जगायचं ते ह्यांच्याकडनं शिकून घ्यावंसं वाटतं आणि स्वतःचं बालपणही ह्यांच्याकडे बघितल्यानंतर ना आठवतं. तर ही थोडंसं मस्ती करण्याच्या मूडमध्ये होते आज मामांसोबत, त्यामुळे त्यांची थोडीशी मस्ती चालू होती आणि दुसरीकडे बड्डेची तयारी चालू होती. फायनली बड्डेची तयारी झाली आणि मग मी मावशीचं आणि वहिनींचं ऑप्शन करून घेतलं. दोघींनाही ओवाळून घेतलं. दोघींचा बड्डे सोबत असो ती एक खूपच छान गोष्ट आहे आणि खूप छान वाटतं. आपल्या माणसांसोबत त्यांचे आनंदाचे क्षण आपण जाऊन आपल्या माणसांच्या आनंदाचे क्षण सेलिब्रेट करतो आपण आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्यालाही खूप आनंद होतो. तर ही माझी नेहा वेगळी आहे आणि दुसरीचं नाव कोमल वेगळं आहे. तर माझं आणि माझ्या बहिणांचं रिलेशन सगळ्यांचं कमी आणि मैत्रिणींचं जास्त आहे. आम्ही बघितलं ना आमच्याकडे कोणालाच वाटणार नाही की आम्ही नवीन वेगळे आहोत. खूप छान रिलेशन आहे. ही आमची काव्याने ही वहिनींचा आणि मावशीचा ऑप्शन केलं आणि तिने मग फोटो सेशन केलं आणि त्यानंतर मग कार्यक्रम होता केक कटिंगचा. पण केक कटिंगसाठी आमची सुंदर पार्टी भांडत होती. दोघांचाही केक कोण कापणार याच्यावरनं वाद चालू होता. हा होता आमचा आजचा बड्डेचा केक आणि त्यानंतर आम्ही त्या केक कटिंग केलं. केक खूप छान वाटत होता, त्यामुळं त्याला कापण्याची इच्छा होत नव्हती. पण ठीक आहे, बड्डे म्हणलं केक कटिंग तर झालंच पाहिजे. तर त्यानंतर आमच्या शाहूनेही फोटो काढून घेतला आणि फायनली आमचं केक कटिंग झालं. केक कटिंग झाल्यानंतर सगळ्यांनी मावशीला आणि वहिनींना केक चारला आणि अशा पद्धतीने आमचं झालं. ही बघा आमची हावरी, तिला केक खूप आवडतो, त्यामुळे केक कटिंग झाल्याच आमच्या मॅडम केक खायला सुरुवात केली. ज्यांचा बड्डे आहे त्यांना केक न देता ह्यांनी पहिले स्वतःचा पोटोबा केला आणि तिच्या चेहऱ्यावर जो केक खातानाचा आनंद होता ना तो बघून आमच्या सगळ्यांना खूप छान वाटत होतं. कारण तिला केक इतका आवडतं की नमशने आणि श्राव्याने दोघांनीही पटापट केक खायला सुरुवात केला. म्हणजे बड्डे मावशींचा आणि वहिनींचा होता, त्यांना केक द्यायचं राहिलं बाजूला. पहिले हे दोघंच आपला स्वतःचा पोटोबा करून घेत होते आणि अशा पद्धतीने आमचं सेलिब्रेशन झालं. खूप छान क्षण आम्ही सोबत सेलिब्रेट केले आणि आपल्या माणसांचे बड्डे, आपल्या माणसांचे सण समारंभ साजरे करण्यामध्ये जो आनंद आहे ना तो जगामध्ये दुसरीकडे कुठेच मिळत नाही. कारण त्यांच्या चेहऱ्यावरती त्यानंतर जो आनंद येतो तो बघून आपल्यालाही खूप समाधान मिळतं. त्यामुळं आपल्या लोकांचे सेलिब्रेशन, बड्डे, त्याच्यानंतर इतर जे कार्यक्रम असतात, सण समारंभ हे सेलिब्रेट केलेच पाहिजे. हे क्षण आपण नेहमी फोटोंमध्ये साठवून ठेवले पाहिजे. सगळ्यांनी बड्डे सोबत मयुरी होते आवडला होता. हे बघ हावरी हा नमश. आणि त्यानंतर दादाने मावशीला आणलेलं गिफ्ट दिलं. आमच्या मावशी साड्यांची भरपूर शॉकिंग आहे आणि तिला साड्या खूप आवडतात. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी जर कधी पुण्याला गेले तर तुम्हाला नक्की दाखवेन की तिचा साड्यांचा स्टॉक किती आहे, कारण तिला साड्या खूप आवडतात आणि गिफ्टमध्ये तिला आज साडीच भेटली. थँक्यू.